बळीराजा सेनेच्या आमरण उपोषणाची नगरपंचायतकडून दखल. मागण्या मान्य, लेखी आश्वासन. शहापूर नगरपंचायत हद्दीतील समस्या व रामबागमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्याचीही ग्वाही. शहापूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बळीराजा सेनेच्या वतीने छेडण्यात आलेल्या आमरण उपोषणाची अखेर नगरपंचायतीने तात्काळ दखल घेतली आहे. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असून त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रलंबित प्रश्न तसेच रामबाग परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात हे आंदोलन उभे करण्यात आले होते. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणताही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. बळीराजा सेना महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक अशोकदादा वालम यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क नेते प्रकाश भांगरत यांच्या नेतृत्वात आणि ठाणे जिल्हाध्यक्ष वसंत बेहरे यांच्या सहकार्याने तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेत नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. तसेच दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही बळीराजा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. नगरपंचायतकडे मांडले होते. नगरपंचायतच्या विशेष तक्रारीबद्दल रामबाग त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. तर हा साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले की हे लेखी स्वरूपात की आपलं सर्व काम जे आहे त्या मार्गी लागलेले आहेत आणि जर काही एक मुद्दा राहिला आहे तो 15 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण करून द्यायचं मान्य केलेलं आहे. काही वृंदावन नगरमधील कामांच्या समस्या होत्या. रामबाग येथे विकासकाकडून झालेल्या बांधकामांविषयी विषय होता आणि दुसरं शेतकरी बोर्डिंगची जागेतील बांधकामासंदर्भात विषय होता. तर संबंधित विकासाची कामे सुरू झालेली आहेत. विकासकाला जो रामबागमधील विकासक आहे त्याला नोटीस देण्यात आलेली आहे आणि शेतकरी बोर्डिंगचा विषय कागदपत्रांची छाननी सुरू आहे. याबाबत पुढील 15 दिवसात पुढील योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन आपण दिलेलं आहे.